हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्व वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की। ग्रंथमाल ग्रंथामध्ये
मधुसूदन सरस्वती संन्यासी यांचं चरित्र आपण काल पाहत होतो. एका संतांनी त्यांना कृष्ण मंत्र दिला आणि उपासना ध्यानाचा विधी 3 महिने कर आणि मग मला भेट. 3 महिन्यापर्यंत संताने दिलेली उपासना मधुसूदन सरस्वतीने केली आणि त्यांना काशीमध्ये फिरायची इच्छा झाली. आतापर्यंत काशीत राहिले पण काशीला प्रदक्षिणा करायची इच्छा नव्हती झालेली. कारण तत्वज्ञानामध्ये या ज्या गोष्टी आहे ना ह्या नाही आहे. उपासना, प्रदक्षिणा, देवाची पूजा अर्चना, फक्त अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि सोहम मंत्राचा जप करायचा आहे. आता हे जे ज्ञान आहे हे सगळ्यांची प्रकृती पेलवत नाही. कारण आपली प्रकृती ज्याप्रमाणे सात्विक असेल त्याप्रमाणे या गोष्टी स्वीकारते. आपली जर रजोगुणी आणि तमोगुणी असेल प्रकृती तर या गोष्टी लवकर स्वीकारत नाही आणि न स्वीकारल्यामुळे खरा अनुभव येत नाही. अरे पण किती लोकांचे लोक अनुग्रह घेतात पण त्यांचा ठिकाणाच लागत नाही. थोडंसं काही झालं की अरा जीवनामध्ये काही. आता काल दिल्लीची भय दाखवल्या लोकांना की दिल्लीला बिल्डिंगाला अशा ताड्या पडत आहे तर खालची जमीन ओझं उचलायला तयार नाही आहे सांगितलं त्यांनी सायंटिफिक लोकांनी. आता असं जाऊ नका म्हणे वरती. 4 शहरांची यादी दिली त्यांनी काल. कलकत्ता, मुंबई, दिल्ली आणि मद्रास. हे असे करताय. वारंवार खालून धक्के येत आहे. तुम्ही अति जर ओझं झालं तर ते कसं होईल. मग कुठे गेलं विज्ञान. आता विज्ञान शोधतं की आता काय करायचं तिथं. त्याच्याऐवजी अति करू नये हे शोधलं पाहिजे होतं. मर्यादा ठेवायची त्याला. चांगल्या जमिनी विकून टाकतंय पुढे प्लॉट. त्याला पूरक जमीन राहिली पाहिजे ना. म्हणून त्यावेळेस प्रकृती नाही सहन करत. त्याप्रमाणे आपली प्रकृती सुद्धा आहे. मधुसूदन सरस्वतीनं काशीला प्रदक्षिणा करायचं ठरवलं. कपिलधारा तीर्थावर गेले. आम्हालाही चांगला अनुभव कपिलधाराचा. तिथे तेच पहिले स्वामीजी भेटले. त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि म्हणाले साधन भजन आणि तप याच्याने काय झालं. म्हणे प्रदक्षिणा करायची इच्छा झाली. एवढे संन्यासी काय प्रदक्षिणा करायची. देव तर इथे आहे. कुठे आहे. इथे आहे. पण प्रदक्षिणा करून किंवा उपासना करून यात्रा करून शरीराचं तमोगुण जातो याचं ज्ञान नव्हतं. फिरणं आणि प्रदक्षिणा करणं यात फरक आहे. फिरताना भाव धरून फिरायची गरज. मॉर्निंग वॉक फिरत बसा. लगेच बाहेर आलं की 1 कप चहा. प्रदक्षिणा झाल्याशिवाय काही घेणार नाही हा भाव झाला. पहा तुम्ही तिथे लोक सकाळी फिरायला लगेच ज्यूस, चहा, आवळा हे सगळं पिऊन टाकतात. म्हणजे जेवढं फिरलं त्याची दुप्पट एनर्जी शरीरात चालली जाते आणि काहीच फरक पडत नाही मग त्यांच्यात. ते म्हणतात किती फिरतो. अरे किती फिरतो काय त्याच्यात दुप्पट टाकून घेतो लगेच. या ज्या गोष्टी आहे कारण ती प्रकृती आहे ना लोभी आहे प्रकृती. म्हणून थोडं काही झालं की टाक, थोडं काही झालं की टाक आणि मग त्याची काय होते टाकाटाक. आपण म्हणताना माझी टाकाटाक चालली आहे तशी प्रकृती आहे. आणि मग त्यांचं दर्शन केलं. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. गुरुदेवांच्या चरणावर पडले आणि पुन्हा काशीमध्ये आले. आणि मग एक दिवशी भगवान श्रीकृष्णाचं भजन करताना त्यांना श्यामसुंदराचं दर्शन झालं. पहा इतक्या दिवस दर्शन झालं नाही पण ज्या वेळा भावना प्रकट झाली आणि काशीची प्रदक्षिणा झाली
त्यावेळेला दर्शन झालं. ही भावना प्रकट करावी लागते. जोपर्यंत तुम्ही भावना करत नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्याला होत नाही. मग त्यांनी अद्वैत सिद्धांत, सिद्धांत बिंदू, वेदकल्प असे ग्रंथ लिहिले आणि संन्यास मार्गामध्ये पुढे गेले. कारण प्रकृती जी होती ती रजोगुणी आणि तमोगुणी असल्यामुळं तिथे भाव निर्माण होईना. एका संताने जेव्हा कृपा केली तेव्हा भाव. संतांनी कृपा केव्हा समजायची? आपल्याला पैसा मिळायला लागला की कृपा समजा. गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ नाही. तुम्हाला अन्याय करायची किंवा खोटं काम करायची, कोणाची घ्यायची इच्छाच व्हायला नाही पाहिजे. तेव्हा समजायचं की संतांची कृपा, संत कृपा झाली. इमारत ही इमारत तिने गुरु कृपा दगडा मातीची, ही कृपा इमारत आहे. बरं, गुरु त्यानं माझ्यामुळे त्याचं घर झालं, माझ्यामुळे त्याने गाडी घेतली, अरे त्यानं बँकेचं कर्ज घेतलं ना रे. माझा फोटो लावते त्यात गाडीत, हे असे तर महाराज आहे. आता तर कंपनीत पूजा करून देते. कारण त्यांना तो देखावा करायचा आहे. उलटी स्वस्तिक होती काल गाडीच्या पूजेची, परवा. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. सगळा बाजार करून टाकला, परमार्थ सुद्धा आणि पूजा अर्चा सुद्धा बाजार. त्याच्यामुळे लोक झाले बेजार. त्या शनिवारी पंचमुखी मारुतीजवळ तुम्ही लिंबू मिरची असे विकायला तयार आहे. ले जाओ ले जाओ ले जाओ ले जाओ. त्या बिचाराचं पोट भरतं ही गोष्ट खरी आहे, त्याच्याबद्दल दोष नाही. पण आम्ही इतक्या दिवस चालला होतो. म्हटलं तुम्ही त्या पंचमुखी मारुतीजवळ आणतो ना, ते गावाची शिव आहे, गावातला मारुती पाहिजे. लगेच गेले कॉटन मार्केटच्या मारुतीवर, तिथे विकायला कोणीच नाही. कारण जे मंदिर भक्तिप्रधान आहे तिथे बाजार. जे मंदिर भक्तिप्रधान आहे, तुम्हाला उज्जैनची कथा सांगतो. शंकरापेक्षा काल भैरवाला गर्दी जास्त आहे की नाही उज्जैनला. कारण की राई असं आहे. ते परवा पोरं गेलं नाही, म्हटलं तिथले माणसांचे डोळे तर एकदम लाल. म्हटलं फुकटची भेटते ना. असं आहे ते. कुठे गर्दी आहे? या उज्जैनला ते 10 रुपये टाकतील तर ते 100 रुपये टाकून येते ते काल वैरावाला. असं आहे. कोणीतरी तामसी माणसानं ती पद्धत पडली आणि लोकांनी तिला उचलून धरली. जगन्नाथ भाऊ अंजाळावरून पायी जायचे ना, तर काही काही गावांना काही आपले बरोबरीचे लोक जे होते ते असं सांगायचे, अरे काय भाकरी उडदाची डाळ वगैरे संतांना गोड कर. जगन्नाथ भाऊ म्हणजे तुझ्या बापानं जी परंपरा घाली तेच करायचं, त्याच्यापेक्षा जास्ती तोथाण करायचं. असं एकच भाव होता सांगणारा. नाही काय चालली तुझ्या घराची परंपरा? म्हणे तेच चालू ठेव, रिकामं काम नाही करायचं, यांना काय लागतं म्हणे. असे उल्लू बनवून देतं त्या घरच्या माणसाला. त्याने अमुक खाऊ घातलं तर त्याचं इतकं बरं झालं की पुढच्या वर्षी त्याचे वावरं घेतले गेले. ऐकणारे वावरं पैसे देऊन घ्यावे लागतं, असे वरच्यावर नाही मिळत. त्याने काय 56 छक्के पंजे खेळले असतील काय तुम्हाला माहिती आहे? तो वावरवाला इकडे तिकडे फिरतो आहे. असं आहे ते. दैवात नसलं तर आपलं असून सुद्धा असं आहे. बरं काही बाप पोरांकरता करता म्हणते ते म्हणे शेत बी जाणे तुम्ही बी जाणे तिकडे, आपल्याला आमचं डोकं उठाड करायचं नाही, असं बापाला ऐकायला येतं. बरोबर आहे ना? कारण जग असं जंजाल आहे आणि आपण दिवसेंदिवस त्याच्यात अटकत जातो.
त्यांना प्रबोधन नावाचे एक स्वामी भेटले. कोणाला? मंत्र घेणाऱ्याला, मधुसूदन सरस्वतीला. ते ब्राह्मण कुळात जन्माला आले होते आणि त्यांचा पूर्वजन्म आंध्र प्रदेशामध्ये होता. ते वैष्णव संप्रदायाचे होते. श्रीरंग क्षेत्रांमध्ये कावेरी नदीच्या तिटावर बेलंगुरी नाव गावामध्ये सहपरिवार ते राहत होते. त्यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं व्यंकटेश भट्ट, मध्यम भावाचं नाव होतं त्रिमलेल भट्ट, त्याच्यानंतर भावाचं नाव होतं गोपाल भट्ट आणि त्यांचे मुलं होते व्यंकटेश भट्ट. श्री गौरंग प्रभू यांना तीर्थयात्रा व्यासांच्या ग्रंथावरून करायची इच्छा झाली. म्हणजे मनुष्य जे जे ग्रंथ वाचतो, काही ग्रंथाचं ज्ञान संपादन होतं, काही ग्रंथातून भावना प्रगट होते आणि त्या भावनेला मग हे संत चिटकतात. तो व्यासांचा ग्रंथ ऐकला आणि व्यासांच्या ग्रंथ कोणता ऐकला? तर व्यासांच्या जन्माचं चरित्र ऐकलं आणि त्याच्यातून भावना झाली की आपण तीर्थयात्रा करत फिरलं पाहिजे, एकाच ठिकाणी राहायचं. म्हणून व्यंकटेश भटानं त्यांना चातुर्मास्य आपल्या घरी करायचं ठरवलं. त्यांचा प्रभाव खूप होता आणि व्यंकटेश भटाचा प्रभाव जास्त होता, कारण ज्याने आपल्या घरी त्यांना ठेवून घेतलं त्याचा प्रभाव जास्त होता. सरस्वती पाद हे बाल्य अवस्थेमध्ये प्रतिभाशाली होते. हे जे मधुसूदन सरस्वतीला भेटले अल्पवयामध्ये त्यांनी अनेक शास्त्राचा अभ्यास करून गेलेला होता आणि संसार हा कटू आहे याची खात्री पक्की होऊन गेलेली होती. तो कधीच गोड नसतो. कडू कारलं, तुपात गोडलं, साखरीत तळलं, उलटं केलं, तळायच्या ऐवजी इकडे तळलं तरी ते कडूच कडू. म्हणून त्यांनी संन्यास घेतला होता आणि संन्यास घेतल्यावर काशीला त्यांना प्रकाशानंद सरस्वती असं नाव प्राप्त झालं. प्रकाश शब्दाचा अर्थ संन्यासी नावातच कळतो. अवधेशानंद संन्यासाचे नाव आहे बघा. काय शब्द उत्पत्ती आहे त्या माणसाच्या तोंडात, भराभर 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 भराभर, ग्रंथ नाही, काही नाही, काही नाही, काही चाललं चल चल चल. अवधेशानंद हरिद्वारच्या जवळ कनखल क्षेत्रावर त्यांचा आश्रम आहे. महाप्रभू अद्वैतवादी असून सुद्धा द्वैती लोकांचा अपमान करत नव्हते, कारण खरं ज्ञान होतं. संप्रदाय आहे ना द्वैती, मग त्याचा द्वेष नाही करायचा, फक्त त्याला धरून धरून बोलायचं, म्हणजे बाकीच्या लोकांना ते समजून द्यायचं. आपण काय करतो, अद्वैती द्वैतीवर टीका करतात आणि द्वैती अद्वैताने टीका नाही करायची, त्यांना धरून धरून बोलायचं. कोणताही संप्रदाय ईश्वराच्या इच्छेशिवाय निघालेला परमात्मा टसल निर्माण करून ठेवतो. एकच जर असला ना तर तिथे न्यूनगंड तयार. म्हणून निंबार्गाचार्य आहे तिथे मध्वाचार्य आहेत, जिकडे शंकराचार्य तिथे रामानुजाचार्य आहेत. हे सिद्धांतच असतात. पण तुम्ही आळंदीला साखरेंची परंपरा वेगळी आहे आणि दांडेकर मामांची परंपरा वेगळी आहे. दोन भाग असणारच, पण जे त्यातले खरे ज्ञानी आहे ते कोणत्याही भागाला नाव न ठेवता फक्त भगवंताचं गुणान वर्णन करण्यामध्ये वेळ घालवतात. अज्ञान लोक काय करतात, ते आपले नेणार, त्यांना बोलवायचं नाही. अरे पण ऐकून तर घे काय सांगतो ते. ऐकल्याशिवाय ज्ञानाची वृद्धी होत नाही आणि ऐकल्याशिवाय उपासना सुद्धा दृढ होत नाही. म्हणून पहिलंच काय आहे, श्रवण केलं पाहिजे. आणि ग्राह्य आणि अग्राह्य कोणतं आपल्याला योग्य आहे आणि कोणतं आपल्याला अयोग्य आहे, संसारामध्ये राहून कोणतं योग्य आहे आपल्याला याचा विचार करून घ्यायचा. जसं पदार्थ आपल्याला जो योग्य असतो तो घेतो, जो अयोग्य आहे तो आपण म्हणतो नको, एकदा घेतला तर थोडंसं बस पुरे झालं.
तसं जे आपल्याला समजलं नाही म्हणून ते चुकीचं आहे असं नाही. पुन्हा कोणी सांगितलं तर समजावून घ्यावं. म्हणून माणसाला दोन गोष्टी पाहिजे असतात, समज आणि उमज. समज आणि उमज नसली की तो वाऱ्यावर उपनतो. मग असं आहे. आता विज्ञानानं वारा नसला तर पंखा हलवायला सांगून उपणाला लावलं. पूर्वीचे आमचे दोन लोक एक फडकं धरायचे आणि उपणून घ्यायचे. उरको रे रिकामं काय बसतो, चल उरको. म्हणजे याचा माल असा आणि बसलेले लोक फडकं हलवायचे. तेव्हा काही इतक्या चहा हवी नव्हता. आता तरी चहा पाच म्हणता लोक, पण तेव्हा कोणी चहा आहे माहिती नाही त्या काय चहा पाचतो, पैसे जास्त झाले का, म्हणजे प्यायचे नाही लोक. हो लक्षात ठेवा, प्यायचे नाही बरं, जास्ती झालं का तुला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्यांना समज आणि उमज होती. काय होती? समज आणि उमज. आपल्याला समज आणि उमज नसते. आता एक पोरगी मला प्रश्न विचारायला नाही ना, आम्ही मुलाला सगळ्या सवलती दिल्या म्हणून तो ऐकत नाही का म्हणे. सवलत देताना सुद्धा ऐपत दाखवायची असते मुलाला की आपली ऐपत एवढीच आहे. आपण काय म्हणतो, अरे तुझ्याकरता तर जीव टाकून देईन मी, चाललं. मग तो पोरगा जीवच टाकायला लावतो. काय टाकायला लावतो? जीव. जरी असलं काही ना तरी समजून सांगत. म्हणून चैतन्य महाप्रभू हे अद्वैतवादी लोकांना सुद्धा ज्ञानाचा मार्ग सांगायचे. कोणाही चुकीच्या पंथावर जात असेल तर त्याला सत्पंथावर न्यायचे. चुकीच्या मार्गावर कोणाला जाऊ देत नव्हते. संतांचं हेच काम आहे, लोकांना सन्मार्ग सांगणे. भले न दाती सन्मार्ग सोडूने. भले जे आहे ते सन्मार्ग. जसं आता तुम्ही येता आमच्याकडे, किंवा आमचा भाऊ फारच काहीतरी दोरे धागे करतो, अमुक करतो, मग बाबा माझ्याकडून काही होत नाही, दुसरा पकडतो. म्हणजे तुम्ही त्याला, हे बा तुझं आणि तुझ्या भावाचं कशावरून भानगड झाली त्याच्यातला समजोता कर, म्हणजे काम लवकर, असं सांगितलं पाहिजे. अरे त्याचं तर दात बांधून टाकेन मी, तू काय आण 12 निंबूची माळ घेऊन जाय. कशाने मिटेल ते? असं आहे. उद्या तुम्ही काही त्याच्यावर अघोरी प्रयोग केला, उद्या त्याचं वाईट झालं, त्याचं फळ तुम्हाला मिळालं तर मिळतंच ते. कारण वाईटाचं फळ लवकर मिळतं आणि चांगल्याचं फळ उशिरा मिळतं. वडिलांनी घेऊन ठेवली रुपये बांबूची जागा, 50 वर्ष सांभाळली, तेव्हा 50,000 रुपये स्क्वेअर फूट मिळालं. किती वर्ष सांभाळायला लागली? कोणी झोपडी टाकेल का, कोणी काही करेल का, टार कंपाऊंड कर, अमुक कर, पण 50 वर्ष लागले आणि ते सांभाळावं लागलं. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात, यांनी यद्यपि प्रकाशानंद विद्वान होते पण त्याग आणि वैराग्य याच्यामध्ये श्रेष्ठ होते. म्हणजे त्यांच्या अंगी त्याग आणि वैराग्य होतं, म्हणून यांच्यापेक्षा मधुसूदन सरस्वतीपेक्षा ते अग्रगण्यच दिसायचे. त्याग आणि वैराग्याने मनुष्याला तेज येतं. कारण वैराग्य असल्यामुळे चिंतामुक्त असतो तो. वैराग्य काय येतं? चिंता. आता आपण रोज शंकराचा मंत्र म्हणतो, वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी. पण थोडासा प्रसाद कमी मिळाला की कुरकुर करे वाणी. ते तिकडून वाटत येतात, त्यामुळे आपल्याकडे थोडा थोडा येतो. इकडून गेलं पाहिजे ते. कशाचं वैराग्य आहे? जर प्रसाद संपला तर डब्याला काय करायचा? त्या बोवाला नाही हात जोडायचं वाटणाऱ्याला, त्याला राग येईल. मग तर नमस्कार करायचा आहे. तर आपलं जे वैराग्य आहे ना,
हे वैराग्य केव्हा निर्माण होतं आणि केव्हा, पण हे जे खरे प्रकाशानंद आहे त्यांचं वैराग्य तेवत राहतं. शुकदेवांचं वैराग्य इतकं प्रकट होतं की वडील सुद्धा उठून उभे राहिले. शुकमुनी जेव्हा आले राजा परीक्षिताला सांगा, सगळी सभा उठून उभं. राजा परीक्षितांना पाहिलं, बापरे. व्यासांना विचारलं, जन्मेजयांना विचारलं, वशिष्ठांना विचारलं, मला काय सांगा. म्हणे तुझा नंबर फार मोठा आहे, तुला सांगणारा कोण. कोण म्हणे आम्हालाही माहीत नाही, इथे येऊन बसलो आम्ही. तो येईल मात्र खरं. आणि आले आहे शुकमुनी. कोणाकडेच पाहिलं नाही, वडिलांकडे सुद्धा नाही. बोल राजा काय पाहिजे. म्हणे माझं मरण खराब झालं आहे, दुरुस्त करून दे. चल बैस, काही पाणी घ्या हातात, अमुक बिलकुल काही नाही. श्री शुक उवाच जन्माद्यस्य यतोन्वता. सुरुवात केली सत्यम परम धीमहि, आणि शेवटी सुद्धा सत्यम परम धीमहि सांगून झालं, चालले गेले. मुक्काम सुद्धा केला नाही, दक्षिणेची अपेक्षा नाही, निघून गेले. ज्या परिस्थितीत आले त्या सुरुवातीला राजाने गंगा जलाने पाय धुतले आणि जाताना मात्र नेत्र जलाने पाय धुतले. शरीरातून आनंदाचे नेत्र निघाले की मला तुम्ही निर्भय आणि मुक्त करून गेलात, मी आता आनंदाच्या डोहामध्ये बुडतोय. राजा जाऊ म्हणे, हो जा. मुलगा शिकत असला आणि त्याने जाताना आपल्याला आनंदाने निरोप दिला की आपण म्हणतो आता तर रमला तो, आणि रडला की गमला. कारण परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य मुलामध्ये आलं. आणि हे जे वय असतं 15, 16, 17 यामध्ये धैर्यात गडबड होती केव्हाही. कोणतेही वय असो, स्त्रीचा असो पुरुषाचा असो, त्या वयामध्ये सावरणारे मिळाले पाहिजे. न तर खाऊ खाऊ करणारे नको. मित्रसुद्धा सावरणार, मी आहे ना तुझ्याबरोबर, काय चिंता करतो, असं मिळालं पाहिजे. म्हणून तशा मित्राला काय म्हटलंय, सखा. अर्जुन घाबरला होता ना, मग भगवान कसे मिळाले, असं आहे. मित्र झाला होता ना, शस्त्र टाकून देईल म्हणे, मी संन्यास घेऊन घेईल. अरे क्षत्रियाला संन्यास घेता येत नाही बाबा. ऐक तू, क्षत्रिय युद्धात मिळाला पाहिजे, कुठे संन्यासी होतो. कारण तो तुझ्यामध्ये गुण नाही आहे, मागच्या जन्माचं तुझं ते पुण्य नाही आहे. मग जसा जसा अध्याय वाढत गेला तसा तसा 3ऱ्या अध्यायापासून अर्जुनाला काय आलंय, बल. 2ऱ्या अध्यायात तर गडबड करत होता तो, काय सांगता पण वाटतो काय. पण 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा पायावर डोकं ठेवलं, भगवंताने मस्तकावर हात ठेवला आणि तिथून म्हणून बरेच वर्ग शिक्षक हे सुरुवातीला पोरांना अशा गोष्टी सांगून आपलंसं करतात. अशा सायंटिफिकची गोष्ट सांगता एखादी, नाही तर एखादी अशी गोष्ट सांगता की त्याच्या योगाने ते विद्यार्थी आपलेसे झाले पाहिजे. आणि मग ते विद्यार्थी या सरांचा त्रास केव्हा येईल याची वाट पाहता आणि मग शिकवायला सुरुवात करतो. ते आपलेसे झाले सुरुवात करतो. आता ज्या शिक्षकाकडे शिकवणी लावी तो बापांना नाईला भेटतच नाही लवकर. आणि काही शिक्षक आधी आईवडिलांचा इंटरव्ह्यू घेतात की हे कसे लोभी आहे का काय, आणि मग 2 वर्ग आहे त्याच्यामध्ये. आईवडिलांनाही बोलवतात ते इंटरव्ह्यूच्या वेळा, यांच्यातले गुण याच्यात किती आहे शिक्षकाला कळतं. हा लाडवलेला आहे का कसा आहे, सगळ्या वस्तू त्याच्याजवळ असतील तर हा लाडवलेला. सुविधेने मनुष्य हुशार नाही होत, प्रसंगाने हुशार होतो, सावधान होतो. म्हणून प्रसंग उभे राहिले पाहिजे. बा तुम्ही काही काही वेळा शिक्षक मध्ये उद्या सकाळी 7ला यायचं बरं, जो उशीर राहील त्याला हाकलून देईल मी. तो तातडीनं जो आलेला असतो त्याच्याकडे लक्ष असतं, अरे याला वेळेची किंमत आहे. मग पुन्हा 8 दिवसांनी
तुम्हाला 7 वाजता त्रास होतो ना, आपण 8 वाजता घेऊ, लगेच दुसरं डबल. हे शिक्षकाचं ज्ञान आहे. आता आजच्या काळात द्रव्य घेतलं जातं ती गोष्ट, पण शिक्षकाला माणूस घडवायचा आहे. मग नुसती शिक्षकाची प्रयत्न नाही चालत, तर विद्यार्थ्याची सुद्धा जिज्ञासा. तसं परमार्थामध्ये तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे त्याच्याकरता तुमची जिज्ञासा आणि गुरुची कृपा, जिज्ञासा आणि कृपा एकत्र येते तेव्हा मनुष्य सत्पात्र होतो. काय होतो? सत्पात्र. असं आहे, तो सत्पात्र झाला पाहिजे. अजूनही पाहा तुम्ही, जे विद्यार्थी एकदम पुढे गेले ते गुरुजी भेटले की सर नमस्कार करतो. खरे कुठे आहे? मी मुंबईला आहे. तुमच्याकडे 8वी 9वी 10वी 12वीला होतो मी. आता काय करतो? सर व्यवस्थित चाललं आहे. बस एवढंच बोलतो. मग तू कुठे काय कोणत्या मग सांगतो तो, पण सुरुवातीला फटाफट बोलत नाही, कारण मर्यादा ठेवून वागतो. आणि एखादा काय सर एकदा येऊन तर बा माझ्याकडे, तुम्ही बी तोंडात बोट घाला असं बोलतो. मध्ये एका लग्नात कलेक्टर आले, तिथे RR शाळेचे शिक्षक होते. आता हे सगळे शिक्षक तिथे होते, तर ते आधी शिक्षकांमध्ये गेले. आता हे सगळे शिक्षक म्हणे वा कलेक्टर सर मी तुमचा विद्यार्थी आहे, माझं अमुक नाव. आधी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे शिक्षकात बसले आणि नंतर लग्न समारंभाला गेले ते. असं आहे, कारण ते पूर्वीचं सगळं डोळ्यासमोर आलं. हे लक्षात ठेवलं. प्रत्येक शिक्षकाला एक फूल दिलं त्यांनी त्या दिवशी, मित्राच्या लग्नाला आलेलं. नाही काय त्याचं कारण आहे ना, आदर आहे आणि ज्ञानाची कदर आहे. जगात 2 गोष्टी पाहिजे. एक तर आदर केव्हा होईल? जेव्हा तुम्ही ज्ञानाची कदर कराल. कदर पैशाने होत, फक्त नमस्काराने होत. तेथे कर माझे बस. वाकलाच पाहिजे मनुष्य. आता प्रत्येकाची वाकण्याची पण मर्यादा आहे. अधिकारी झाला मनुष्य की एवढंच वाकेल, त्याला मर्यादा आहे. आपल्यासारखं असं नाही वाकणार, तो वाकला. मग हे अहम ब्रह्मास्मी आणि सोहम मायेचा छुटकारा करण्यात पाहत होते. आणि त्याचा अनुभव तर त्यांना संतानं दिलेल्या कृष्ण मंत्राने येऊन गेला होता. माया सुटूनच गेली होती. मग आता माया सुटून गेल्यावर जो सोहम मंत्र चाललेला होता आणि मी ब्रह्म मंत्र चाललेला होता, त्याने जोरात पकड धरली जयेंद्र सरस्वतींना. आपल्या मधुसूदन सरस्वतीला त्या मंत्राने पकड धरली आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये प्रकाश. मग ते मनकर्णिका घाटावर आले. सगळी यात्रा फिरून आले आणि पुन्हा मनकर्णिका घाटावर आले. आता मनकर्णिका घाटावर त्यांना काय ज्ञान देतं? जे पहिले संत होते ज्यांनी कृष्ण उपासना दिली ते मनकर्णिका घाटावर बसलेलेच होते यांच्याकरता. अरे बापरे, इथं तर आपण आलो तर गुरु महाराज आहे. त्यांनी सांगितलं अरे ही मनकर्णिका निर्मल सरोवर आहे. छोटंसं कुंड आहे तिथे मनकर्णिका घाटावर. हे निर्मल सरोवर आहे आणि पुढे ही गंगा सरिता पवित्र आहे. पण हे निर्मल सरोवर शंकराच्या घामापासून निघालेलं आहे. आता शंकराला घामच येत नाही, पण हे म्हणता शंकराच्या घामापासून निघाला आहे. या मनकर्णिका घाटावर एक मणी पडला आणि त्या मणीपासून तो द्रवला. म्हणून स्वेद तपश्चर्याचं ठिकाण सांगितलं. घाम म्हणजे काय? तप. आपण काम केलं की घाम येतो आणि तप केलं की घाम येतो. निसर्गाच्या योगाला येणारा घाम सगळ्यांना येतो. उन्हाळ्याचा घाम सगळ्यांना येईल, पण तपाच्या योगानं आणि श्रमाच्या योगानं आलेला घाम हा वेगळा आहे. म्हणून
कष्टकार कष्ट करतो तर त्याच्यातून घाम निघून जातो, म्हणजे त्याच्या शरीरातलं पाप निघून जातं. पाप म्हणजे काय, तो जर घाम नाही निघाला तर शरीर जखडतं. आपण तर आता इतकुसाही घाम येऊ देत नाही. मंदिरात सुद्धा पंखा लागतो आपल्याला. लोक इथे बसताना सकाळी वाचायला लगेच बटन दाबून घेतात. गृहनिर्माण योजना आहे. ती फिटिंग केली ना तेव्हा आम्ही इथे कुठे पिन ठेवायला नाही सांगितली होती. मला म्हणे सगळे काय काय, अरे हे येणारे लोक केव्हाच मोबाईल लावून देतील बाजू. हां, केव्हाच मोबाईल लावतील म्हटलं, आणि एखाद दिवशी गुन्हेगार सगळं छाया करेल तुमची. नाही ऐका, तर काल डॉक्टरांचं शिबिर होतं. ते 2 मुलीने एक डॉक्टर आला. ते मी इथे काहीतरी बोलत होतो. ते म्हटलं इथे ते पुढे जा. त्यांनी गोपीला बरोबर गाठलं, खोलीत गेले आणि बरोबर ती पिन लावली. बरं त्यांनी काय सांगितलं, आम्ही डॉक्टरकडे आलो आहे शिबिराला, आणि अशा डॉक्टरचं नाव सांगितलं की तो आपल्या परिचित आहे. ते खरं वाटलं. पद्मालाला शिबिर करून आले ते. मी तिथे बसलं असताना ते नमस्काराला आले. मग त्यांनी सांगितलं की हे डॉक्टर इथे फार येतात म्हणे तुमचे डॉक्टर. मग ते मध्ये बसले परत. अरे म्हटलं हे उपाधी सुरू झाली आता. बरं त्या 2 पोरी, मी लोकांना ज्योतिष सांगतो पण काल गर्दी खूप, त्यामुळे त्यांना अशी इच्छा होती की बा आपणही काही विचारावं, पण मी त्यांना टाळतच गेलो. शेवटी त्यांची गाडीची वेळ झाली, सगळ्यांनी मोबाईल गुंडाळले आणि संभाजीनगरचे म्हणे आम्ही. मला एकदम संभाजीनगर आठवण आहे, म्हणजे नाव बदललं हे काही लक्षात येईना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणून त्यांचा घाम निघाला. आणि ही गंगा जी आहे ही सरिता पवित्र नदी आहे, आणि ही शंकराच्या डोक्यावर आहे. भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा आहे. आता विचार कर, एवढे ज्ञानी असल्यावर सुद्धा यांच्या मस्तकावर पवित्र गंगा आहे, डोक्यावर गंगा आहे, आणि अंगाला घाम येतोय. लक्ष दे, भवसागरातून डुबण्याकरता हे काम केलं आहे. हे गौरव रंगदेव यांच्या स्वरूपाचं आहे. म्हणून मनकर्णिकाम भागवताम पदाम भागीरथी अशी इथे भागीरथी शंकराला भेटायला आलेली आहे. म्हणून ह्या मनकर्णिकेचं जल अंगाला लाव आणि पवित्र हो. बसायचं असतं तिथे. गंगाजी त्यांच्या चरणाचं चरणामृत आहे, भगवंताच्या चरणातून निघाली आहे. आणि काशीपती विश्वनाथानं तिला मस्तकावर धारण केलं. भगवान विष्णूच्या चरणातून निघाली, ब्रह्मदेवाच्या कमंडलूत आली, आणि कमंडलूतून कैलास पर्वतावर आली, आणि तिथून खाली आपल्याकरता आली. तरी काशी विश्वेश्वराला भेटायला आत गेली. म्हणून त्यावेळेस तू भजन कर की शंकराला अत्यंत प्रिय होईल. कारण शंकर रामाचं भजन करून जगाला काशीमध्ये प्राणोत्क्रमणाच्या वेळा प्रत्येकाच्या कानात राम मंत्र प्रदान करतात. विश्वामित्र पराशर मुनिगण सुद्धा वायुजल भक्षण करून राहिले तरी मनोहर श्रीला मोहून गेले. तसं आपलं व्हायला नको. कारण हे इंद्रिय जे आहे यांचा निग्रह केव्हा तुटेल याचा भरोसा नाही. माझ्याकडे अशा बुवांची यादी आहे की एकादशीला रात्री 12 वाजता ते जेवून घेत त्यांच्याकडून उपाशीने राहावं जाय. मग त्यांना मी विचारलं की तुम्हाला असं का होतं? म्हणजे दुसऱ्या दिवशी होत नाही, पण एकादशीच्या दिवशी असं होतं. मग आता त्यावेळेला ज्योतिषशास्त्रात तिथे कुलूपच लावून घे बरं, नाही तर कोणी आशीर्वाद देऊन टाकेल घ्यायचं. तर असं काय होतं तर त्यांची कुंडली पाहिली
तर ज्यांच्या ज्यांच्या चंद्रावर राहू आणि शनीची दृष्टी होती ते लोक जेवून येतात रात्रीभर. गुरुवार लागला, एकादशी संपली, आपल्याकडे रात्री दिवस संपत नाही. उदयात उदयम वाराहा, या सूर्योदयापासून जी तिथी धरली ती दुसऱ्या सूर्योदयापर्यंत करायची असते. हा, तुम्हाला एक मुक्त करायचा असेल तर तो पहिला प्रश्न वेगळा. म्हणजे एका वेळा जेवण करायचे असेल तर काय करता येते एकादशी तशी, पण तो नियम घ्यायचा. असं पूर्ण एकादशी करायची आणि रात्री 12 वाजता जेवून घ्यायचं असं चालणार नाही. तर प्रत्येकाच्या चंद्रावर राहूची नाही तर शनीची दृष्टी होती. कारण हे दोन्ही ग्रह काय करतात, अध्यात्म योगात अडथळा आणतात. मग आता हे ग्रह पडले कसे, त्या ग्रहांचा दोष नाही. आपलं जसं कर्म होतं त्या कर्माने चंद्र म्हणजे मनावर या 2 ग्रहांची छाया आहे. शनी मंदगती चालला नाही आणि राहूला तर धडच नाही. असं आहे. शीर नाही आहे, धड आहे. आणि केतूला शीर आहे पण धड नाही आहे. एकातून 2 उत्पत्त्या झाल्या आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या चंद्रावर राहूची किंवा शनीची दृष्टी आहे ना, ते घरात पसारच करत राहतात. त्यांना व्यवस्था आणि व्यवस्थापन येतच नाही. आणखीन 2 गोष्टी वाईट आहे त्यांच्या. हां, ज्यांना नखं दाताने काढायची सवय त्यांनी कुंडली पाहून घ्यावी. आणि कुठे कुठे बसले तर हे पाय असे खालून असे हलवतात. सुव्यवस्था नावाची गोष्ट नसते या लोकांमध्ये. कारण मनावर पापग्रहाची छाया असते. का भगवंताने राहूचा त्याला मान होती. देवांच्या पंक्तीत मुद्दाम येऊन बसला तो. असे म्हणून त्याला उडवलंय. त्याला वाटलं देव काही ओळखणार नाही. बरं, भगवान होते ते स्वतः. हा उक्कड बसला होता देवाला. शर्ट काढायची बी आठवण नव्हती. फक्त डोक्याचा पेटा काढायचा आणि बसून जायचं तिथे पंगतमध्ये. हे लक्षात आलं पाहिजे. थोडा धीर, हातपाय धुवा मग बसा. नाही 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 नाही. म्हणून त्यावेळेस बलवान सिंह किंवा हत्ती हे सुकराधिक डुकरांचं मांस खात नाही. वा, अतिच उपाशी राहिले तरच त्या मांसाला शिवतील ते, नाही तर शिवत नाही ते सुकराचं. सुकर मात्र कोणाचंही, कारण तो विष्ठाभक्षी आहे. पण तरी भगवंताने तो अवतार धारण केलाय, वराह नारायण. प्रत्येक योनीमध्ये अवतार घेतलाय. कच्छ, मत्स्य, वराह, वामन, क्षत्रिय, धन्वंतरी, कौस्तुभ, सुवर्ण, चांदी, प्रत्येकात स्पर्श केला आहे. म्हणून ते म्हणतात संवत 1570 मध्ये श्रीरंग नावाचे स्वामी वृंदावन यात्रा करायला काशीमध्ये आले. आणि तिथे मधुसूदन सरस्वती आणि त्यांची भेट झाली. पहा, इतके उच्चतम महात्मा असल्यावर सुद्धा अनेक संतांच्या भेटी घ्याव्या लागल्या. कारण संतांच्या सहवासामध्ये काय होतं, ते मनोवृत्ती पक्की होत जाते. आपल्यापेक्षा अरे वा, हे तर वयस्कर आहे पण इतके कडक वागता, आपण वागलं पाहिजे. मनोवृत्ती जसं घर बांधून झालं की त्याच्यावर 8-10 दिवस पाणी मारावं लागतंच. तसं आपण रात्री झोपून उठले की सकाळी शरीराला बलाकरता उपासना केली. 2 उपासना आहे, प्राणशक्तीची आतली आणि इंद्रियांची बाहेरची. पहा, आपण
प्रदक्षिणाम पदे पदे शब्द आहे. प्रदक्षिणा करताना आपण एक एक पाऊल टाकतो ना, तेवढा यज्ञ होतो असं सांगितलं आहे. कारण ते प्रदक्षिणेच्या वेळा जे पावलं पडतात त्याच्याने प्राणायाम होतो, आपोआप होतो. म्हणजे आतलाही प्राणायाम होतो. स्थिर चालतो ना मनुष्य. काही लोक प्रदक्षिणा नुसते बराबर बराबर घालतात, नाही, त्याला स्थिर चालायचं आहे. फिरायला गेल्यानंतर स्थिर नाही आहे, फिरणं वेगळं आहे, ते गतीत आहे, शरीरातून घाम आला पाहिजे. पण प्रदक्षिणाम पदे पदे. आणि सगळ्यामध्ये गुरुची प्रदक्षिणा श्रेष्ठ सांगितली. काय सांग का, तर गुरुचा देह सुद्धा देह असतो. आणि मंदिर वगैरे इथे देवाची पाषाण मूर्ती, पितळ मूर्ती, धातू मूर्ती असते. त्या धातू मूर्तीपेक्षा रक्तमासाचं जे गुरुचं शरीर आहे त्याला ध्रुवाने प्रदक्षिणा केल्या, प्रल्हादाने प्रदक्षिणा केल्या, नारदाने प्रदक्षिणा केल्या. एवढंच नाही, भगवान श्रीकृष्णाने सांदीपनीला प्रदक्षिणा केल्या, वशिष्ठांना रामाने प्रदक्षिणा केल्या, नरसिंह सरस्वतीने अश्वत्थ वृक्षाला औदुंबराला प्रदक्षिणा केल्या. प्रदक्षिणाम पदे पदे. झाडामध्ये सुद्धा सजीवता आहे. तुम्ही वड, पिंपळ, औदुंबर, साईबाबाने या वृक्षांपेक्षा नवीन वृक्ष शोधून काढला, लिंब. लिंब हा ब्रह्मरस आहे म्हणून त्यांनी ब्रह्मरस स्वीकारला. ब्रह्मरस घेई काढा, तेने होय जन्म मरण निवाडा. जसं इकडे एक निंब ना, तसं हिमालयामध्ये एक निमाचार्य महाराज आहे, तेही तसेच आहे, ते लिंबाच्या वृक्षाचे. माऊलीने आजान वृक्ष पकडला असं आहे. ते काय सजीव केलंय, ते मुळात सजीवच आहे. ते मार्कंड्याला सुद्धा पिंपळाच्या पानावर दर्शन दिलं. तुळशी सुद्धा सजीव आहे, परोपकारी आहे. म्हणून ते म्हणतात, यांना हे स्वामी भेटले आणि प्रकाशानंद हे महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते. यांचा प्रकाशच श्रेष्ठ होता आणि हे सगळे उत्तर पश्चिम दक्षिणेकडे होते. तर या महाराष्ट्रीयन प्रकाशानंद ब्राह्मणाचा प्रभाव सगळ्या लोकांवर पडून गेला, सगळ्या लोकांना. आणि त्यांनी यांची नम्रता, यांचं प्रखर ज्ञान आणि प्रखर वैराग्य याची तपासणी केली तर हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ होते. म्हणून मधुसूदन सरस्वतींनी काशीमध्ये राहून यांची सेवा स्वीकारली. सेवा, कारण ज्यांच्या नुसत्या सहवासामध्ये ज्ञान होत होतं, यांचं बोलणं, चालणं, बसणं, राहणं, खाणं, पिणं सगळ्यात वैराग्य होतं. हे उत्तर प्रदेशात आहे ना, वरतून वैराग्य खूप दाखवतील पण याच्यात वैराग्याने त्यांच्याकडून सांभाळलं जातं. पकोडे पाहिजे म्हणजे, पकोडे म्हणजे काय, हां, किती झालं तरी माकोडे पाहिजे म्हणजे गोड. हे शब्द आहे त्यांचे. पिनकोड मध्ये मागच्या सिंहस्थामध्ये एका नाग्या साधूनं सगळ्या संतांना विचारलं होतं काय खायचं आहे म्हणे. तर म्हणे मोहन थाल. तर 12 ट्रक भरून मोहन थाल आणलं होतं. आपल्याकडचे संत जे गेले, नाही आम्ही खात नाही, आम्हाला साधं अन्न लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये अन्नानं वैराग्य बिघडतं असं सांगलंय. अन्नात भवती भूतानी. म्हणून जगदीशा अन्नासाठी फिरवी आम्हा दाही दिशा. सगळं जग कशाकरता फिरत आहे,
पण जेवढे श्रीमंत लोक जास्त पैसे देऊन जी वस्तू खरेदी करतात ती सगळी खराब आहे आजच्या जगात. ती सगळी खराब आहे. त्यांनी घरचं काहीच खात नाही, ते सगळं बाहेरचं खातात. म्हणजे काय खातात ते खराब. आता बा एवढा खवा खराब आहे, मग हे सगळे 56 भोग चांगले होता का? पण आपल्याही लोकांना लागले 56 भोगाची सवय. ज्यानं अरे बरी आहे ना ती पुरणपोळी शिरा रे ऐकणार आहे, काही त्याच्यात गडबड नाही ना. बट्टी बरी आहे ना आपली, शेकून निघते ती अग्नीतून. म्हणजे कोणत्या तेलामध्ये पुरी तळली आहे त्याचा काय भरसा घसा बसून जाईल ना. ऐक ना जरा. पहा तुम्ही महाराष्ट्राचे जे पदार्थ आहे त्याच्यात भेसळ होणार नाही. पुरणाची पोळी करा, शिरा करा, जिलेबी करा, भेसळ नाही होणार. मिठाई आली की गठाई. आता मिठाईला बी बुंदी दाखवायला लागले कावळे गुरुजीचा पक्ष. अरे काय काय बरे होते त्याचे मुरमरे. काय म्हणजे काही गरज होती का? देखावा. परमार्थ हा देखावा नाही. वरणपोळी काही भेसळ आहे का? पळापळी तरी होईल का? अपचन होईल का? नाही, काही नाही. असं हे प्रखर वैराग्य अन्नामध्ये आहे महाराष्ट्रात. आणि म्हणून महाराष्ट्र आदर्श आहे. प्रभूंनी हा संप्रदाय उचलला. आणि खरे संन्यासी तुम्ही आहे. तेव्हा प्रकाशानंद म्हणाले की सगळेच खरे आहे, पण या मायेनं त्यांना घेरून घेतलेलं आहे. सगळे खरे, खोटं कोणी नाही आहे. ही माया माणसाला अडवते. आणि माया कशाने वाढते रे म्हणे? सगळे संन्यासी बसले म्हणे संघाने वाढते. संघ जसा जसा संघ लागेल आपल्याला तशी तशी माया आपल्या मागे मागे येत जाते. आणि माया आपल्या छायेमध्ये लुप्त होते. आपल्याला तर दिसत नाही, ते दिसेना भासेना पण असे दिसत नाही, भासत नाही, पण आहे मात्र. म्हणून अशा प्रकारे प्रभूंनी त्यांना उत्तर दिलं. मधुर वचनानं सगळ्यांना ज्ञान दिलं. आणि मधुसूदन सरस्वती यांना अनुग्रह पुन्हा झाला. कशाचा अनुग्रह झाला? तर परिस्थितीचा कळालं. आणि ते भगवंताचे प्रेमी बनले. त्यांना पुढे प्रबोधन नावाचे सरस्वती मिळाले. तेही काशीमध्ये राहिले आणि तिथूनही त्यांची श्रद्धा वाढली. आणि नंतर मात्र त्यांनी ठरवलं की आता काशीमध्ये राहून भगवद्गीतेवर ग्रंथ लिहावा. म्हणून भगवद्गीतेवर मधुसूदन सरस्वती टीका त्यांनी लिहिली. माझी 2 वेळा वाचून झाली आहे. कृष्णार्पणमस्तु. आता 2 दिवसाचं प्रवचन राहिलं आहे. 2 दिवसाने भक्तमाल ग्रंथाची पूर्णाहुती होऊन जाईल. म्हणजे काल भैरवाष्टमीला समाप्ती. सत्यगुरु राये कृपा मज केली, सेवा काही केळ ठेवले, भोजना मागती तुप पावसेर.